लोचनी लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी साजनी सुख झाले हो साजनी हो रूपा होता लोचनी लोचनी सुख झाले हो साजनी हो सुख झाले हो साजनी साजनी
प्राप्तीसी उपाय हरी प्राप्तीसी उपाय हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय धरावे संतांचे ते पाय धरावे संतांचे ते पाय धरावे संतांचे ते पाय ते साधती साधने ते साधती साधने तुझी भवाची वंदने तुझी भवाची वंदने तुझी भवाची वंदने तुझी भवाची वंदने संता विना प्राप्ती नाही संता विना प्राप्ती नाही ऐसे वेद देती वाणी ऐसे वेद देती वाणी ऐसे वेद देती वाणी ऐसे वेद देती वाणी तिने साधती साधने तिने साधती साधने तिने साधती साधने तुझी भवाची वंदने तुझी भवाची वंदने तुझी भवाची वंदने भवाची वंदने हे वाजनादनी संत हे वाजनादनी संत पूर्ण करती मनोरथ पूर्ण करती मनोरथ पूर्ण करती मनोरथ करती मनोरथ तेने साधती साधने तेने साधती साधने तुझी भवाची वंदने तुझी भवाची वंदने तुझी भवाची वंदने तुझी भवाची वंदने विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरि प्राप्तीसी उपाय 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 प्राप्तीसी उपाय हरि 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 प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय धरावे
प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय तेने साधती साधने तुटती भवाची बंधने संताविना प्राप्ती नाही संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही तेने साधती साधने तुटती भवाची बंधने एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ तेने साधती साधने तुटती भवाची बंधने विठ्ठल 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 साष्टांग नमन हे माझे गौरी पुत्रा विनायका भक्तीने स्मरता नित्यम आयु कामार्थ साधिती महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडलिकाय धातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानंद कंदम परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पंढरीचा देवराया पंढरीचा देवराया पंढरीचा देवराया पंढरीचा देवराया तुझे पाया दंडवत 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 तुझे पाया पंढरीचा देवराया
तुझे पाया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोज तेजं स्फुदिक प्रदेशं विरिन्द्रादिदेवं सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्ति भजे ज्ञानदेवं समाधिस्थमूर्ति भजे ज्ञानदेवं ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा 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 लागलो चिंतालो लागलो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पवन झालो चराचरी ज्या ज्या ठिकाणी हे मन जाय माझे त्या त्या ठिकाणी हे निज रूप तुझे मी ठेविते मस्तक ज्या ठिकाणी तेथे सद्गुरु तुमचे पाय धुनी आता हे आपुले चौपाळून आपले वरी बैसव पाऊले श्री गुरूंची मज हृदयी सद्गुरु जेने तारिला हा संसार पुरू म्हणून विशेषात्यादर विवेकावरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सचितानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मनुष्याकृत राग विख्याती केली शिरे शिखरे सागर तारेली तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्मा प्रकाशी जेने रक्षिले निर्जीव कागदासी तुकाराम नाम घेता का पियम धन्य तुको बासमर्थ जेने केला हा पुरुषार्थ वसुदेव सुतं देवं कंसचारूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्ण वन्दे जगद्गुरु सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमस्तुते मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियबुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये चलो आओ जी पवन कुमार पधारो चलो आओ चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ पवन
दावा व्यासू बटा विठ्ठल 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 हरिप्राप्तीसी उपाय हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय तेने साधा ती साधने तुटती भवाची बंधने. प्रस्तुत कीर्तनाला सुरुवात करण्याआधी अल्पसा परिहार दिला तो म्हणजे असा की पांडुरंग परमात्मा आणि भगवती माता यांच्या कृपाशीर्वादाने चालू असणारा हा भगवती माता नवरात्र महोत्सव आणि त्या महोत्सवामधली जी काही 8व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा आहे ते तुम्ही माझ्याकडे दिलेली आहे. मी याचं परम भाग्य समजते आणि तसंच तुम्ही समस्त ग्रामस्थ मंडळी असताल तसेच भगवती माता प्रतिष्ठान युवा मंडळ मित्रमंडळ असेल तुमचे सगळ्यांचे आभार मानते आणि माझ्या कीर्तनाला सुरुवात करते. विठ्ठल 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 विठ्ठल. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग ज्यांच्या अंगामध्ये दया क्षमा शांती हे तीनही गुण विराजमान आहेत, ज्यांनी आम्हाला 2 वेळेस माग लावावं, ज्यांच्या घरी भगवंताने 36 वर्ष चाकरी करावी आणि ज्यांना गाढवामध्ये देव दिसावा. आपल्याला माणसात दिसतो परंतु त्यांना गाढवामध्ये देव दिसावा असे असणारे पैठणचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्री एकनाथ महाराज यांचा 4 जन्माचा अभंग संतपर प्रकरणातला आहे. तुमच्या सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. या अभंगाद्वारे एकनाथ महाराज आपल्याला सांगतात की हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय, की ज्याला कोणाला इथं आल्याच्यानंतर त्या भगवंताची प्राप्ती करायची त्याला एकमेव उपाय सांगितलाय तो म्हणजे धरावे संतांचे ते पाय. ज्याला कुणाला त्या भगवंताची प्राप्ती करायची त्याला कुणाकडे जावं लागल? बोला बोला, कुणाकडे? संतांकडे जावं लागल. बरोबर, नुसतं जायचंच नाही तर त्यांचे काय धरायचे? पाय धरायचे. बरोबर की नाही? त्यांना विनंती करायची. मग तुम्ही जर संतांकडे जर गेलात त्यांना विनंती जर केली तर ते काय करतील? तेने साधती साधने तुटती भवाची बंधने. तुम्हाला कोणती गोष्ट प्राप्त करायची? प्राप्ती कोणाची करायची? बोला, कोणाची करायची? भगवंताची प्राप्ती करायची. बरोबर की नाही? मग तुम्ही जर त्यांना जर शरण जर गेलात तर तुम्हाला त्या भगवंताची ते प्राप्ती करून देते. आणि बरं नुसते त्या भगवंताची प्राप्ती होणार नाही तर जे काही तुमचं जन्ममरणाचं जे काही राहडगाडगा आहे तर ते सुद्धा नष्ट होईल. तेने साधती साधने तुटती भवाची बंधने. मग एकनाथ महाराज पुढे काय सांगतात की मी सांगत नाही की तुम्हाला त्या भगवंताची प्राप्ती करायची म्हणून तुम्हाला संतांकडे जावं लागतं, हे मी सांगत नाही किंवा दुसरे संत सांगत नाही. हे अनादी कालापासून कोणी सांगितलेलं आहे? कोणी सांगितलेलं ते? संताविना प्राप्ती नाही, संताविना प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही. म्हणजे अनादी कालापासून हे कोणी सांगितलेलं आहे? तर वेदांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला जर त्या भगवंताची प्राप्ती करायची असेल तर तुम्हाला संताशिवाय तुम्हाला पर्याय नाही. मग शेवटच्या चरणात एकनाथ महाराज सांगतात की असे संत जर तुमच्या एकदा जीवनात जर आले, तुम्ही जर त्यांना जर शरण जर गेलात तर तुमच्या मनातल्या इच्छा अपेक्षा सगळ्या पूर्ण होतील. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल 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 विठ्ठल. आता माझं कीर्तन आहे. माझ्या कीर्तनामध्ये 3 नियम आहेत. एक म्हणजे इथं आल्याच्या नंतर सगळ्यांनी टाळी वाजवायची. कळलं का? टाळी टाळी बोला बोला, टाळी वाजवत. आता नाही, प्रमाण करायचं किंवा प्रमाण चालू असताना टाळी वाजवायची आणि मुखाने भगवंताचं नामस्मरण करायचं. तुम्ही जर इथं जर टाळी जर नाही वाजवली तर पुढच्या जन्मात टोल नाक्यावर टाळी वाजवावी लागेल. कळलं? नाही कळलं तर जीवन जा, वासुंदी आहे. दुसरा नियम असा आहे, इथं आल्यानंतर कुणी बडबड करायची नाही, कुणी झोपायचं नाही आणि कुणी सुद्धा या कीर्तनातून उठून जायचं नाही. कारण की शास्त्र सांगते ज्यावेळेस कीर्तन चालू असतं त्यावेळेस आपलं जे काही पाप असतं ते वर तरंगत असतं आणि कीर्तनात जो कोणी उठतो तर सगळ्यांचं पाप त्याच्या माथ्यावर लागतं. त्यामुळं कीर्तनात कुणीही उठायचं नाही. कीर्तनात काय करायचं? टाळी वाजवायची, मुखाने भगवंताचं नाम करायचं. बरोबर की नाही? जमन का तुम्हाला? बोला.
आणि सगळ्यांनी कीर्तनात मी प्रश्न विचारल्यानंतर उत्तर द्यायला सावध. सगळ्यांनी उत्तर द्यायचं, मोठ्याने द्यायचं का नाही? तुम्ही पुरुष मंडळी हा विठ्ठल 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 विठ्ठल. आता मला सांगा, आपल्याला प्राप्ती कुणाची करायची? बोला बोला, कुणाची करायची? भगवंताची, बरोबर की नाही? आता त्या भगवंताची आपल्याला प्राप्ती करायची. मग आता प्राप्ती करायची म्हटल्यावर त्या भगवंताचं फक्त आपल्याला नाव माहिती, हरिप्राप्तीची उपाय म्हणजे त्या आपल्याला त्या भगवंताची प्राप्ती करायची. मग तिथं त्यांनी काय नाव दिलंय? हरी. म्हणजे आता फक्त आपल्याला त्या भगवंताचं नाव माहिती आहे, बरोबर की नाही? त्याचा पत्ता बित्ता तो कुठं राहतो ते आपल्याला माहीत, बोला बोला, माहीत नाही. मग आता मला सांगा बाबा, तुम्हाला जर एखाद्या माणसाचं नुसतं नाव माहिती, त्याचा पत्ता काय तुम्हाला माहीत नाही, आणि त्याने जर तुम्हाला जर म्हटले माझ्या घरी तू ये, आता मला सांगा त्याचा काय तुम्हाला पत्ता माहीत नाही. जर तो माणूस कोण आहे ते पण माहित आहे, फक्त त्याचं काय माहिती आहे? नाव माहिती आहे. मग आता तुम्ही आखी सांगली जरी हिंडलात तर त्याचं घर सापडेल का? अख्खा संगमनेर तालुका हिंडलात त्याचं घर सापडेल का? अहिल्यानगर जिल्हा हिंडला त्याचं घर सापडेल का? नाही सापडणार. का नाही सापडणार? त्याचा पत्ता माहिती का? नाही. मग आता त्या भगवंताची आपल्याला प्राप्ती करायची म्हणलं त्याचा पत्ता आपल्याला माहीत पाहिजे. मग एकनाथ महाराजांना हा प्रश्न विचारला की एकनाथ महाराज, आम्हाला त्या भगवंताची प्राप्ती करायची, मग त्याचं फक्त आम्हाला नाव माहिती, त्याचा पत्ता आम्हाला माहीत नाही. मग एकनाथ महाराज म्हणले आपण माऊलींना त्याचा पत्ता विचारू. त्यावेळेस माऊली सांगतात, एक हरी आत्मा जीव जीव सामा वाया तू दुर्गा मान घाली माना वाया तू दुर्गा मान घाली माना वाया तू दुर्गा मान घाली माना. एक हरी आत्मा जीव जीव सामा वाया तू दुर्गा मान घाली माना वाया तू दुर्गा मान घाली माना वाया तू दुर्गा मान घाली माना. एक हरी आत्मा जीव शिव सम वाया तू दुर्ग मन घाली मन. अजून माऊलीने ज्ञानेश्वरी ते भगवंताचा पत्ता सांगितलेला आहे. ते सारुध्यामध्ये मी रामू असत सर्व सुखाचा रामू की भ्रांती सिकामू विषयावरी. नंतर त्यांचा पत्ता जनाबाईंना विचारला तेव्हा जनाबाई सांगतात, देवा आहे 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 हृदयामध्ये तेरी शोधून आहे हृदयामध्ये शोधून आहे देवा नाटला नाना परी देवा नाटला नाना परी देवा नाटला नाना परी देवा नाटला नाना देव आहे हृदय मंदिर शोधून पाहे देव नटला नाना परी भरून उरला चराचरी. काय माऊलीने कुठं सांगितलं? तैसा हृदयामध्ये मी रामू. आणि जनाबाई काय सांगतात? देव आहे हृदय मंदिर शोधून पाहे. जसं सर्व घटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. जसं मला सांगा, अमेरिकेला प्रकाश कोण देतं? बोला, अमेरिकेला प्रकाश कोण देतं? सूर्य. भारताला कोण देतं? चीनला, पाकिस्तानला सूर्य. आता मला सांगा, प्रत्येक खंडाला आणि प्रत्येक देशाला काय वेगवेगळा सूर्य आहे का? आहे का? का कुणी पाहिलाय आहे म्हणून? पाहिलाय कुणी? नाही. म्हणजे प्रत्येक देशाला आणि प्रत्येक खंडाला वेगळा सूर्य नाही. फक्त त्याचे जे किरण आहे, सूर्यकिरण आहे, ते आपल्या पृथ्वीवरती पडतात आणि मग तो आपल्याला प्रकाश भेटतो. तसंच प्रत्येकामध्ये भगवंत आहे.
प्रत्येकामध्ये काय भगवंत आहे, फक्त आकार वेगवेगळे येतं. जसं सोनं आहे, मला सांगा सोन्यापासून काय काय बनतं? बोला महिला मंडळी, सोन्यापासून काय काय बनतं? तुम्हाला जास्त नाद आहे ह्यांच्यापेक्षा. काय काय बनतं सोन्यापासून? बोला बोला. कानातले झुबं बनतेत, मंगळसूत्र, अंगठी, अजून मला एवढं माहित नाही, सांगा लवकर. हा, बांगड्या. आता मला सांगा वस्तू किती झाल्या? या किती? 4 वस्तू झाल्या. बरं, आता एका सोन्याला मी काय केलं, त्या सगळ्या वस्तू घेतल्या आणि त्याला आग म्हणजे त्या सोन्याचं काय केलं, पाणी केलं. आता ते काय झालं? बोला काय झालं? ते सोनं झालं. आधी किती वस्तू होत्या? 4. आकार किती होते? 4 होते. म्हणजे आकार जरी वेगवेगळे जरी असले तरी सुद्धा ते जरी एकत्र जरी केले त्याचं काय होतं? सोनं होतं. तसंच आपले आकार वेगवेगळे आहेत, परंतु श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात, ममे मांशो जीवो लोके जीवभूत सनातन मन षष्ठांद्रियानी प्रकृती स्थानी कर्षती. म्हणजे हे सगळं जे विश्वातले जे माणसं, हे सगळं विश्व आहे, ते काय येतं तर ते माझे सगळे लेकरं आहेत. म्हणजे सगळ्यांमध्ये मी विराजमान आहे. आता तुम्ही म्हणतात विराजमान आहे, पण तो दिसतच काय नाही. जरी तो दिसत नसला तरी सुद्धा हे विश्वात जे सगळं चाललंय ते कोणाच्या सत्तेमुळे चाललंय? नोय आपला देह कोणाच्या सत्तेमुळे चाले शरीरा कोणाची सत्ते, 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 चाले शरीरा कोणाची सत्ते. कोणा बोलाविते हरिवीणा, 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 कोणा बोलाविते हरिवीणा. देखावी ऐकावी एक नारायण, देखावी ऐकावी एक नारायण, देखावी ऐकावी एक नारायण, देखावी ऐकावी एक नारायण, देखावी ऐकावी नारायण, देखावी ऐकावी एक नारायण, देखावी ऐकावी नारायण, देखावी ऐकावी एक नारायण. चाले हे शरीर कोणाचे असते, कोण बोलवितो हरी विना, देखवी ऐकवी एक नारायण. माऊली सांगतात, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हाले, जो जगाते चाळीता. म्हणजे तो भगवंत जोपर्यंत आपल्यात आहे तोपर्यंत आपल्याला किंमत आहे. आता मला सांगा, मी जर मेले, म्हणजे मी मरू नाही, पण मी जर मेले आणि मेल्याच्या नंतर मला हॉस्पिटलमध्ये पोस्टमॉर्टमसाठी नेलं आणि नेल्याच्या नंतर आता मला तुम्ही काय सगळं आदराने म्हणतात स्नेहलताई, बरोबर की नाही? पण मला जर हॉस्पिटलमध्ये जर नेलं आणि नेल्याच्या नंतर डॉक्टर म्हणतील का स्नेहलताई ना इकडं आणा, असं म्हणतील का? नाही म्हणणार. ते काय म्हणतात, ते डेड बॉडीला इकडं आणा, बरोबर की नाही? डेड बॉडी म्हणजे काय? मड, म्हणजे त्या मड्याला इकडं आणा. म्हणजे तो भगवंत जर आपल्यातून जर निघून जर गेला तर आपल्या देहाला सुद्धा किंमत राहत नाही. आता तुम्ही म्हणतात जसं कीर्तन सुरू झालंय तसं पोरगी नुसती सांगते देव आपल्यात आहे, देव आपल्यात आहे. आता उद्या आम्ही काय करतो, संगमनेरला जातो आणि गेल्याच्या नंतर डॉक्टरांकडे जातो आणि डॉक्टरना म्हणतो की कालच आमच्या सांगवी गावामध्ये नवरात्राचा
नवरात्राचा सप्ताह बसला आणि बसल्याच्या नंतर काल स्नेहलताईंचं प्रवचन कीर्तन झालं आणि त्यांनी कीर्तनामध्ये असं सांगितलं की देव आपल्यात आहे, तेवढं आमचं हृदय फाडून देव बघा. असं काही करू नका, नाही ना करणार, हा करू नका. आपण काही हनुमंत नाही की देव हृदय फाडून भगवंत दाखवायला, बरोबर की नाही. मग आता तुम्ही म्हणता देव आपल्यात आहे, मग तो आपल्याला दिसत का नाही, बरोबर की नाही. आता मला सांगा महिला मंडळ, तुम्ही लोणी काढता का? लोणी सगळ्यांच्या घरी गाया म्हशी आहेत का? आहेत ना. तूप काढता का लोणी? मग मला सांगा, लोणी दुधाच्या वर आपोआप येतं का त्याला काहीतरी करावं लागतं? काय करावं लागतं? काय करावं लागतं? घुसावं, म्हणजे ते दूध घ्यावं लागतं. घेतल्याच्या नंतर ते तापवायचं, त्यावरची साई काढायची, त्यात विरजण टाकायचं आणि विरजण टाकल्याच्या नंतर ते घुसाळायचं, बरोबर की नाही. मग त्यातून काय निघतं? लोणी. मंथनी नवनीता तैसे ज्ञानंता वाया व्यर्थ कथा सांगू सांडी मार्ग. म्हणजे तुम्हाला जर त्या दुधातलं जर लोणी जर काढायचं असेल तर त्यासाठी काय करावी लागते? तर प्रक्रिया म्हणजे मंथन करावं लागतं, बरोबर की नाही. त्यावेळेस तुम्हाला ती लोणी प्राप्त होतं. आता पुरुष मंडळी तुम्ही तर सगळे शेतकरीत ना, कोणी कलेक्टर वगैरे नाही ना, सगळे शेतकरीत ना. आता मला सांगा, कांद्यातलं बी आहे की नाही? कांद्यातलं बी आहे की नाही? हा नाही, कसं म्हणता? कांद्यातलं बी आहे की नाही? आहे. पण त्यासाठी काय करावं लागते? प्रक्रिया करावी लागते. तो कांदा उभा कापायचा. शेतकरी तुम्ही, हा तो कांदा काय करायचा? आडवा कापायचा. आडवा कापल्याच्या नंतर कोणता भाग लावते मला एवढं माहित नाही. हा म्हणजे बुडक्याचा भाग लावायचा आणि त्याला 3 महिन्याच्या नंतर काय येतं? बी येतं. आता मला सांगा, कांद्यात बी वर दिसत होतं का? नव्हतं. पण काय होतं? आत बी होतं, बरोबर की नाही. तसंच भगवंत सुद्धा आपल्यात आहे, परंतु तो जर पाहायचा असेल तर एकनाथ महाराज सांगतात अभंगाच्या पहिल्या चरणात, हरी प्राप्तीसी उपाय, 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 हरी प्राप्तीसी उपाय,
हरिप्राप्ती उपाय धरावे संतांचे ते पाय तेरे साधती साधने मुक्ती भवाची बंधने. म्हणजे आपल्याला जर त्या भगवंताची प्राप्ती करायची असेल तर कुणाकडे जावं लागतं? बोला, कुणाकडे जावं लागतं? हा, संतांकडं. आता हे म्हणतात संतांकडे का जावं लागतं? कारण की संत हे कसे आहेत? अनुभवी. त्यांना त्या भगवंताचा काय आहे? अनुभव आहे. आता मला सांगा, तुम्हाला जर तुमच्या तालुक्याच्या आमदारांना जर भेटायचं असेल तर तुम्हाला डायरेक्टली आमदारांना भेटता येतं का? आधी कुणाची गाठ घ्यावी लागती? तुम्ही जाता वाटतं, जाता तुम्ही आमदारांना भेटायला. हा, आधी कुणाची गाठ घ्यावी लागती? पियेची. मग तुम्ही त्या आमदारापर्यंत पोहोचू शकतात. तसंच भगवंताचे पिय कोण आहे? तर ते संत आहेत. मग आपल्याला जर ते भगवंताची गाठ घ्यायची असेल तर आधी आपल्याला कोणाला भेटावं लागेल? संतांची पायी हा करायची असेल त्यांनी उपाय सांगितला. तो कोणता? धरावे संतांचे ते पाय. म्हणजे आपल्याला त्या संतांकडे जायचं आणि त्या संतांचे काय धरायचे? पाय धरायचे. पाय धरायचे म्हणजे पायाला चिकटून राहायचं नाही. माऊली सांगतात ते ज्ञान पैगाबरवे जरी मनी आठी आणावे तरी संता या भजावे सर्वस्वेसी. म्हणजे तुम्हाला जर त्यांच्यातलं ज्ञान जर पाहिजे असेल, तुम्हाला जर त्या भगवंताची प्राप्ती करायची असेल तर त्यांना कसं भजायचंय? सर्वस्वेसी. सर्वस्वेसी म्हणजे काय? तनु मनु जीवे चरणासी लागावे अगरवता करावे दास्य सकळ. म्हणजे शरीर तनाने मनाने आपल्याला कुणाची पूजा करायची, शरण कोणाला जायचं तर त्या संतांना. म्हणजे संतांवरती पूर्ण संबंध, विश्वास आणि समर्पण असलं पाहिजे. विश्वास कसा असला पाहिजे तुम्हाला सांगते मी. एकदा एका नवीन जोडप्याचं नवीनच लग्न झालं आणि लग्न झाल्याच्या नंतर ते गोव्याला फिरण्याकरिता गेले आणि गेल्याच्या नंतर ते अख्खा गोवा हिंडले आणि हिंडल्याच्या नंतर त्यांना असं वाटलं की आता आपण गोव्याला आलो, परत येऊ का नाही सांगता येणार नाही. मग आता आपण गोव्याला आलोय, आल्याच्या नंतर आपण या समुद्राचा फेरफटका मारून येऊ असं म्हटल्याच्या नंतर ते एका नावेत बसले आणि नावेत बसल्याच्या नंतर बरोबर ती नाव समुद्राच्या मध्यभागी गेली आणि मध्यभागी गेल्याच्या नंतर तिथं सुरू झालं चक्रीवादळ. चक्रीवादळ सुरू झाल्याच्या नंतर तो जो माणूस होता, तो जो मुलगा होता, त्याने शांतपणे डोळे झाकले आणि डोळे झाकल्याच्या नंतर तो भगवंताचं ध्यान करू लागला आणि लागल्याच्या नंतर इकडे त्याची जी बायको होते ती आरडाओरडा करू लागली, कोणीतरी वाचवा, कोणीतरी या, कोणीतरी वाचवा असं म्हटल्याच्या नंतर ते चक्रीवादळ 10 ते 15 मिनिटात संपलं आणि संपल्याच्या नंतर तिला त्या मुलाचा एवढा राग आला ती त्या मुलाने डोळे उघडले की ती म्हणली, काय हो तुम्हाला कळतं का नाही? मी मरले असते, गेले असते तर काय झालं असतं? त्यावेळेस तो जो मुलगा आहे त्याने आपल्या खिशातला चाकू काढला आणि तिच्या नरड्याला लावला आणि लावल्याच्या नंतर ती हसली. मग तो मुलगा तिला म्हटला की आता तुला भीती नाही का वाटत? तर ती म्हटली, आता मला कसली भीती, कारण की माझ्या बापाने ज्यावेळेस तुमच्यासोबत लग्न लावलं त्यावेळेस माझं सगळं तुम्हाला घ्यावं लागलं. म्हणजे आता मला सांगा, ज्यावेळेस महिला म्हणतात आपलं लग्न होतं, त्यांच्यासोबत आपलं लग्न होतं, त्यावेळेस लग्नाच्या आधी नाव कुणाचं जोडतात आपल्या नावापुढं? तुमचे लग्न झालेत ना सगळ्यांचे? झालेत ना? हां, कुणाचं नाव जोडतेत? थांबा 1 मिनिट. कुणाचं नाव जोडतेत? देवाचं. बरोबर ना, देवाचं. आपल्या नावाच्या
लग्नाच्या आधी आपल्या नावाच्या आधी कुणाचं नाव असतं? वडिलांचं. आणि लग्न झाल्यानंतर कुणाचं नाव जोडते? कुणाचं? हे बापाचं नाही, ह्यांचं. आता मला सांगा, आपल्या लग्नाच्या आधी आडनाव कुणाचं असतं आपल्या नावाच्या पुढं? तुमचे लग्न झालेत का नाही? कुणाचं? आपल्या वडिलांचं आडनाव असतं, बरोबर की नाही? आणि लग्न झाल्यानंतर कुणाचं नाव जोडते आडनाव? इकडचं, बरोबर, ह्यांचं. आता मला सांगा, आपण जर एखाद्या ठिकाणी जर गेलो आणि गेल्याच्या नंतर त्यांनी सहज ना आपल्याला गाव विचारलं, लग्नाच्या आधी आपलं गाव विचारलं, तेच आपण गाव कुणाचं सांगतो? आपलं माहेरचं. आणि लग्न झाल्याच्या नंतर सासरचं, बरोबर की नाही? म्हणजे लग्न झाल्याच्या नंतर सगळी जबाबदारी कुणाला घ्यावी लागते? बोला बोला, कुणाला? ह्यांना घ्यावं लागतं, बरोबर की नाही? कधी स्वयंपाक करायचा कंटाळा आला की कुठं न्यावं लागतं? खुशाल हॉटेलला म्हणतात, हॉटेलला जावं लागतं, बरोबर की नाही? कधी दुखायला लागलं तर दवाखान्यात कुणाला न्यावं लागतं? कुणाला? तुम्ही बोलत जा, मला लाजू नका, मी इथं तिचे. कुणाला? मालकाला न्यावं लागतं. कधी पाय म्हणजे सगळी जबाबदारी कुणाला घ्यावी लागते? ह्यांना. का? कारण की तुमचं आणि ह्यांचं काय झालंय? लग्न झालंय. मग ती असं म्हटल्याच्या नंतर ती म्हटली, माझं काय लग्न झालं तुमच्यासोबत, माझ्या बापाने तुम्हाला तुमच्या हवाली केलंय, मग तुम्हाला मारायचं काय आणि तारायचं काय हे कुणाच्या हातात राहिलं? तुमच्या हातात राहिलं. मग तो जो मुलगा होता त्याने खूप सुंदर उत्तर दिलं. अरे म्हटला, ज्यांनी हा आपल्याला देह दिलाय, काय ज्यांनी हा आपल्याला एवढा सुंदर देह दिलाय, मग त्याच्या हातात राहिलं कुणाला मारायचं आणि कुणाला सोडायचं. फक्त आपण त्याच्यावरती काय ठेवलं पाहिजे? विश्वास ठेवला पाहिजे. हे कविकार सुंदर वर्णन करतात. ओ पालनहारे निर्गुण न्यारे, तुमरे बिनु हमरा कोनो नाही, तुमरे बिनु हमरा कोनो नाही. हे भगवंता, तू कोण आहे? पालन करणार आहे माझा. तुम्हाला एवढा सुंदर देह दिला, तू ह्या देहाला बघ, तुला मारायचं की सोडायचं? कारण की माझा संपूर्ण विश्वास तुझ्यावरती आहे. या विश्वामध्ये माझा कोणीच मित्र नाही. तू जो हमको ओ सखारे, तुम हमरे रखवाले, तुमरे बिनु हमरा कोनो नाही, तुमरे बिनु हमरा कोनो नाही, तुमरे बिनु हमरा कोनो नाही, तुमरे बिनु हमरा कोनो नाही. सबरी उलझन सुलझाओ भगवन, सुलझाओ भगवन, तुमरे बिनु हमरा कोनो नाही, तुमरे बिनु हमरा कोनो नाही. म्हणजे हे भगवंता, माझ्यावरती येणारं प्रत्येक संकट हे मी कुणावर सोडलेलं आहे? तुझ्यावरती. कारण की मला माहिती आहे, तू तारणारा पण तूच आहे आणि मारणारा पण तूच आहे. मग असं जर केलं तर मागे पुढे उभा राही सांभाळीत आली आघात निवाराया. म्हणजे आपण जर त्या भगवंतावरती जर विश्वास जर ठेवला तर तो भगवंत आपल्याला तारतो, बरोबर की नाही? मग एक म्हणजे भगवंतावरती विश्वास ठेवतो तो, आणि दुसरं म्हणजे संतावरती. तुम्हाला एक उदाहरण सांगते, त्रेतायुगातले उदाहरण आहे. ज्यावेळेस शबरी माता मातंग ऋषींच्या कुटीमध्ये म्हणजे आश्रमामध्ये आल्या आणि आल्याच्या नंतर ते सुंदर असं त्यांची सेवा करायच्या, आणि केल्याच्या नंतर काही दिवस काही वर्ष गेले, आणि ज्यावेळेस त्या ऋषींचा वैकुंठ म्हणजे मातंग ऋषींचा वैकुंठाला जाण्याचा टाईम आला, त्यावेळेस मातंग ऋषीने शबरी मातेला बोलवलं आणि म्हटले, हे बघ शबरे, मी आता वैकुंठाला जाण्याकरिता निघालो, पण मी तुला जे सांगतो ते तू ध्यान देऊन ऐक. हो, तू इथं थांबायचं आणि थांबल्याच्या नंतर त्या भगवंताचं फक्त नामस्मरण करायचं, बस, काहीच नाही करायचं. फक्त त्या भगवंताचं काय करायचं? नामस्मरण करायचं. एक दिवस असा येईल की तुला स्वतः जगाचा बाप भेटण्याकरिता इथं येईल. मग त्या शबरी मातेने ह्या वाक्यावरती विश्वास ठेवला की मला मातंग ऋषींनी सांगितलंय की मी इथं राहून फक्त भगवंताचं नामस्मरण करणार. एक दिवस असा येईल की जगाचा बाप मला भेटण्याकरिता येईल. मग आता मला सांगा, त्रेतायुगामध्ये ज्यावेळेस भगवंताने प्रभू रामचंद्रांचा अवतार धारण केला आणि वनवासाकरिता निघाले, सीतेचा हरण झाला, ते सगळी तुम्हाला कथा भाग माहीत आहे. सीतेचं हरण झालं आणि तिच्या शोधामध्ये भगवंत कुणाकडे गेले?
शबरी मातेकडे गेले का? रामायण पाहता ना तुम्ही, शबरी मातेकडे गेले म्हणजे त्यांनी फक्त त्या भगवंता त्या संतावरती काय ठेवला होता? विश्वास. संतांचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. म्हणजे आपल्याला त्या संतांवरती फक्त काय ठेवायचं आहे? विश्वास ठेवायचा आहे. हा जरा विश्वास. नंतर येतं संबंध. संबंध कसा असला पाहिजे मला सांगा? पाणी आहे आणि त्या पाण्यामध्ये मासा आहे. तुम्ही जर तो मासा जर बाहेर जर काढला तर तो 24 तास जगतो. लक्ष आहे ना तुमचं? मासा 24 तास जगतो का पाण्यामध्ये? हा म्हणजे तो जर मासा तुम्ही जर त्या पाण्यातून जर काढला तर तो 2 मिनिटं सुद्धा जगू शकत नाही. जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. म्हणजे त्या पाण्याचा आणि त्या माशाचा जो संबंध असतो तसा संबंध आपला आणि संतांचा असला पाहिजे. समर्पण कसं असलं पाहिजे? हो, समर्पण माझ्या शंभू राजांसारखं असलं पाहिजे. ज्यावेळेस औरंगजेबाने त्यांना पकडलं आणि पकडल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी दरबारात हजर केलं आणि दरबारात हजर केल्याच्या नंतर औरंगजेबाने सांगितलं, शंभू मी तुला सोडेन पण माझी एक अट आहे. तू तुझा धर्म सोडायचा आणि माझ्या धर्मात यायचं. म्हणजे हिंदू धर्म सोडायचा आणि मुस्लिम धर्मात तू यायचं. तेच माझ्या शंभूराजीनं म्हणावं, अरे माझा बाप वाघ होता, वाघ, आणि तो कधी कुणापुढे झुकला नाही, कधी कुणापुढे वाकला नाही. आणि त्या वाघाचा मी कोण आहे? बोला कोण आहे? मोठ्यानी कोण आहे? छावा. छावा. त्या वाघाचा कोण आहे? मी छावा. कधी वाघच झुकला नाही तर छावा कधी झुकल का? बोला, छावा कधी बकऱ्याचा आवाज काढतो का? आणि जो काढील त्याला छावा म्हणावं का? बोला, म्हणावं का? नाही. मग असं म्हटल्याच्या नंतर समजणं वालों को इशारा काफी होता है. औरंगजेबाला कळलं हा काय बाबा असं ऐकणार नाही. मग ह्याला आपण काय करायचं? ह्याच्या हालापेष्टा सुरू करायच्या. म्हणजे धड ह्याला जगून पण द्यायचं नाही आणि मरून पण द्यायचं नाही. ह्याच्यामध्ये जो भाग येतो तो म्हणजे हालापेष्टा. ह्याला ना हालापेष्टा करायच्या. मग त्यांना तुरुंगात टाकलं. कुणीतरी यावं, त्यांचे डोळ्यात सळ्या घालाव्या, कुणीतरी यावं, त्यांचे नख उपसावीत आणि औरंगजेबाने परत यावं आणि म्हणावं, शंभू तुम्हारे पास अभी भी समय है, तुम हमारा कहना मानो, तुम्हारा स्वराज्य छोड़ दो और हमारे पास आओ, हम तुमको हिरे देंगे, खजिने देंगे. त्यावेळेस माझ्या राजानं, शंभू राजानं म्हणावं, अरे ज्या स्वराज्यामध्ये संत जन्मली, ज्या स्वराज्यामध्ये संतांची पावले उमटली, ज्या स्वराज्यासाठी या मावळ्यांनी बलिदान दिलं, ते सगळं विसरून मी तुझ्यात जाऊ, तुझ्यात येऊ, मी तुझा धर्म स्वीकार करू, हे कधी होऊ शकत नाही. असं म्हटलं पांडुरंगी दृढ भाव. म्हणजे शंभू राजांचा शेवटी मृत्यू झाला, त्यांचा देह त्यागला त्यांनी, परंतु त्यांनी त्यांचा धर्म सोडला का? बोला, धर्म सोडला का? नाही सोडला. आणि मग असं समर्पण आपल्या संतांवरती असलं पाहिजे, मग आपल्याला त्या भगवंताची प्राप्ती होईल. मग एकनाथ महाराजांना विचारलं की तुम्ही त्या भगवंताची प्राप्ती करण्याचा उपाय सांगितला, परंतु आता आपलं इथं असं आहे, आपण फायद्याशिवाय कोणती गोष्ट करत नाही. जिथं आपला फायदा तिथं आपण, जिथं तोटा होतो तिथं आपण डुकून सुद्धा बघत नाही.
बघता का तुम्ही? नाही बघत. जिथं फायदा तिथं आपण. मग एकनाथ महाराजांना विचारलं, साधकांनी विचारलं, एकनाथ महाराज तुम्ही आम्हाला त्या भगवंताचा प्राप्ती करण्याचा उपाय सांगितला, परंतु आम्ही जर त्या भगवंताची प्राप्ती जर केली, आम्ही जर त्यांना जर संतांना जर शरण जर गेलो तर त्यात आमचा काय फायदा? त्यावेळेस एकनाथ महाराज सांगतात की भगवंताचं नामच असं आहे, ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. भगवंताचं नाव असं आहे की तुम्ही जर ते जर उच्चारलं तर तुमचं जन्म मरण नाहीसं होईल. मग तुम्ही जर त्याची जर प्राप्ती जर केली तर तुमचं जन्म मरण राहील का हो? बोला बोला, राहील का? नाही, कारण त्याच्या नावातच एवढी ताकद आहे. मग त्याची जर प्राप्ती जर आपण जर केली तर काय होईल? तर अभंगाच्या दुसऱ्या चरणात साधती साधने तुटती भवाची बंधने. आपल्याला त्या भगवंताची प्राप्ती का करायची? कारण की शास्त्रामध्ये 3 गोष्टी अति दुर्लभ सांगितलेल्या आहेत. दुर्लभम त्रयमेवेत देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्व मुमुक्षत्व महापुरुष संश्रय. शास्त्रामध्ये 3 गोष्टी अति दुर्लभ सांगितलेल्या आहेत. त्या म्हणजे कोणत्या? मनुष्यत्व म्हणजे आपला हा जो नरदेह आहे, दुसरी म्हणजे संत भेट, आणि तिसरी म्हणजे मुमुक्षत्व. एका शिष्याने आपल्या गुरुवर्यांना प्रश्न विचारला की गुरुवर्य, या जगामध्ये भगवंत सगळ्यांनाच का मोक्ष देत नाही? त्यावेळेस ते गुरुवर्य म्हटले, मी तुला ह्याचं उत्तर संध्याकाळी देईल. तू काय करायचं, ह्या गावामध्ये जायचं आणि गेल्याच्या नंतर एक वही आणि एक पेन न्यायचा. तिथं गेल्याच्या नंतर प्रत्येक माणूस, तुला जो माणूस दिसन त्याला तू त्याची इच्छा विचारायची. तुझी इच्छा काय आहे बाबा, तुझ्या मनात काय आहे ते तू सांग. असं म्हटल्याच्या नंतर तो त्या गावामध्ये जातो आणि गावामध्ये गेल्याच्या नंतर प्रत्येक माणसाला त्याची इच्छा विचारतो आणि त्या यादीमध्ये त्या वहीमध्ये लिहितो. असं झाल्याच्या नंतर संध्याकाळ होती आणि संध्याकाळी तो शिष्य त्या गावातून आपल्या गुरुकडे येतो आणि आल्याच्या नंतर तो म्हणतो, तुम्ही जे काम सांगितलं होतं ते मी केलं. मग ते गुरुवर्य त्याला सांगतात की ह्या यादीमध्ये असा कुणी आहे का कायमी उद्धार पावेल, कायमी उद्धार पावेल, कायम जपा कल्याण नारायण, कायम जपा नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, ऐसे तुम्ही सांगा संत जन. समाधान चित्त मध्ये
त्याला असं वाटतं काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. म्हणजे या यादीमध्ये असा कुणी आहे का त्याला असं वाटतं बाबा मी जन्माला आलो, जन्माला आल्याच्या नंतर माझा उद्धार व्हावा, मला त्या भगवंताची प्राप्ती व्हावी, असा या यादीमध्ये कोणी आहे का? तर तो जो शिष्य होता तो म्हटला या यादीमध्ये असं कोणी नाही. कारण प्रत्येकाच्या इच्छा अपेक्षा अशा होत्या. कोणी म्हणायचं माझं लग्न व्हावं, कुणी म्हणायचं मला संपत्ती भेटावी, कुणी म्हणायचं मला बायको भेटावी, कुणी म्हणायचं मला पैसा भेटावा, अशा सगळ्यांच्या इच्छा होत्या. परंतु त्या यादीमध्ये अशी कोणाची इच्छा नव्हती. मग त्यामुळे ते गुरुवर्य म्हणतात की भगवंताने हा जो मोक्ष आहे हा कसा ठेवलेला आहे, लांब ठेवलेला आहे. म्हणजे आता मला सांगा, तुम्ही जर इथून जर संगमनेरचं जर तिकीट जर काढलं आणि काढल्याच्या नंतर संगमनेरचं तिकीट काढलंय आणि तुम्हाला जर संगमनेरचं तिकीट काढल्याच्या नंतर तुम्हाला जायचंय कुठं नगरला आणि तुम्ही काढलंय संगमनेरचं तिकीट. आता मला सांगा तो कंडक्टर, तुम्ही त्याला म्हणत अरे मी संगमनेरचं तिकीट काढलंय आणि मला नगरला जायचंय, मला नगरमध्ये उतरव, तो उतरेन का आपल्याला? बोला मला उतरेन का? नाही उतरणार. म्हणजे आपण जेवढं तिकीट फाडलंय तेवढं तो आपल्याला नेणार. म्हणजे आपलं देवाने मोक्ष हा कसा लांब ठेवलेला आहे, जिथपर्यंत त्याचं पुण्य जाईल तिथपर्यंत त्याला तो मोक्ष होईल. मोक्ष तो देवा दुर्लभ तुमचा ठेवा. म्हणजे भगवंताने जी मोक्ष नावाची गोष्ट आहे ती अति दुर्लभ ठेवलेली. त्यामुळे शास्त्रामध्ये 3 गोष्टी अति दुर्लभ येतात. त्यातला 3ऱ्या क्रमांकाची म्हणजे ही मोक्ष आहे. 2ऱ्या क्रमांकाची गोष्ट म्हणजे ती म्हणजे संत भेट. संत भेट ही सहजासहजी कोणाला होत नाही. ज्ञानेश्वर माऊली सांगतात चंद्रामृत सुखे सुखवेल, रवी असता जाता धरवेल, हेळा मात्रे सागर तरवेल, परी त्या साधूची भेट न होय. म्हणजे एक वेळेस तुम्हाला त्या चंद्रातला अमृत सेवन करता येईल. सूर्य अस्ताला जाताना तुम्हाला त्याला धरता येईल. कारण की ह्याचं उदाहरण आहे हनुमंतरायांनी सूर्य गिळला होता, बरोबर की नाही? मग तुम्हाला समुद्र तुम्हाला पोहून पार करू तुम्ही शकताल, परंतु त्या साधूची भेट होत नाही. साधू संत सांगतात बहु अवघड करुणा केली. संत भेटी कशी सांगितलेली? अति दुर्लभ सांगितलेली आहे. म्हणजे आपल्याला जर संत भेट जर झाली तर आपल्याला मोक्ष भेटू शकतो. मग 3ऱ्या क्रमांकाची गोष्ट ती म्हणजे मानवदेह. आपल्याला हा मानवदेह नाथबाबा सांगतात नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना. म्हणजे भगवंताने जो काय आपल्याला हा नरदेह दिलेला आहे तो आपल्याला काय असा जसा भेटला नाही. आपण
अनेक योन्या फिरून आलो आणि त्या योन्यामध्ये हा आपल्याला नरदेह भेटलेला आहे. महाराज सांगतात एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मानवाचा. म्हणजे आपल्याला एका एका योनीमध्ये अशा किती योनी येतात? 84 लक्ष योनी येतात. आणि त्या 84 लक्ष योनामध्ये एका योनीमध्ये आपल्याला एकदा फेरा घ्यावा लागत नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, एक एक योनी कोटी कोटी फेरा मग. म्हणजे एका योनीमध्ये आपल्याला कोटी कोटी फेरा घ्यावा लागतो. 84 लक्ष योनी येतात आणि त्या 84 लक्ष योनामध्ये कोटी कोटी फेरा घ्यावा लागतो. म्हणजे आपल्याला हा जो भगवंताने नरदेह दिलेला आहे तो कशासाठी दिलेला आहे? दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेने तू जोडीसी नारायण नासे जीवपण भवरोग. म्हणजे जे काय तुमचा जन्म मरणाचं राडगाड काय ते नाहीसं होण्यासाठी हा भगवंताने आपल्याला हा देह दिलेला आहे. म्हणजे भगवंताने ज्यावेळेस हे विश्व निर्माण केलं त्यावेळेस भगवंताला असं वाटलं की बाबा आपण एवढं सगळं सुंदर विश्व निर्माण केलंय, त्यावेळेस ह्या विश्वामध्ये माझी जाणीव असणारा कोणीतरी पाहिजे. म्हणून मानवाची जात भगवंताने निर्माण केली. 4 योन्या निर्माण केल्या, 4 खाणी निर्माण केल्या, अंडज जारज स्वेदज आणि उद्बीज. त्यातल्या जारज मध्ये या खाणीमध्ये भगवंताने माणसाची जात लावली आणि लावल्याच्या नंतर भगवंताला असं वाटलं की हीच एक योनी आहे की ह्या योनीद्वारे ह्या योनीने आपली भक्ती करता येईल. मग आता भगवंताने हे आपल्याला हा जो देह दिलाय आणि दिल्याच्या नंतर भगवंताने आपल्या देहामध्ये एक स्पेशल गोष्ट दिलेली आहे. आता मला सांगा तुमच्या घरी सगळ्यांच्या घरी गाया म्हशी आहेत का? आहेत ना. आता तुम्ही जर एखादी गाय जर घेतली आणि तिला सुंदर असा मेडिमिक्स साबण नंबर 1 साबण लावला आणि लावल्याच्या नंतर तुम्ही तिला म्हटलात की आज सांगवीमध्ये सुंदर असं स्नेहलताईंचं कीर्तन आहे आणि ते ऐकण्याकरिता तू चल. आता मला सांगा तुम्ही किती तिला सुंदर मेडिमिक्स साबणने आंघोळ लावली, नंबर 1 साबणने आंघोळ लावली, अजून चंदनाने जरी आंघोळ घातली तर ती माझ्या कीर्तनाला येईल का? बोला, येईल का? नाही येणार. हा. आणि जरी आली तरी तिला मी जे सांगते ती कळेल का? नाही. म्हणजे तिच्यात काय गोष्ट कमी आहे? बोला. जी गोष्ट आपल्यात आहे ती गोष्ट तिच्यात आहे का? काय तिकडून बाया म्हणतात म्हणजे त्यांना कळत आहे की आपल्याला भगवंताने बुद्धी दिलेली आहे आणि त्यांना बुद्धी दिलेली नाही. मग भगवंत सांगतात बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एका केशवराजे सकळ सिद्धी. भगवंत सांगतात की तुला ह्या बुद्धीच्या साहाय्याने माझ्यापर्यंत यायचंय. पण आपलं असं आहे आपण जिथं डोकं चालवायचं तिथं चालवत नाही. आपलं डोकं कुठं असतं? संसारात असतं. एका बंगल्याचे बोला एका बंगल्याचे 2 बंगले कसे होतील? 10,000 वर्षाच्या बोला 10,000 वर्षाच्या 20,000 कशा होतील? एका गाडीचे 2 गाड्या कशा होतील? 2 एकराचे एका बायकोचे बायको नाही. नारी की निंदा मत करो नारी है रतन की खान जिस नारी से पैदा हुए शुक हनुमान. तुम्हाला सांगते नारीची निंदा कधी करायची नाही. हे आहेत म्हणून आपण आहेत, बरोबर की नाही? तुम्हाला आता ओघाचा विषयाला तुम्हाला एक सांगते. असाच नवरात्रामधले सप्ताह बसला होता आणि सप्ताह बसल्याच्या नंतर एका महाराजांचं कीर्तन होतं. त्या महाराजांनी त्या कीर्तनामध्ये असं सांगितलं की नारीच्या अंगात तिची निंदा कोणी करू नका, कारण की तिच्या अंगामध्ये 36 नखरे असतात. पण तिचं आपलं भाग्य समजा की ते 36 नखरे ती आपल्याला कधी दाखवत नाही. कारण की आता ह्यांना 50% आरक्षण आहे, अजून 51 साठी ह्या लढतात, बरोबर की नाही? म्हणजे त्यांच्या अंगामध्ये ते नखरे आहेत परंतु ते आपल्याला दाखवत नाहीत. ते कीर्तन ऐकण्याकरता एक शेतकरी बाबा गेला होता आणि गेल्याच्या नंतर तो तिथं जाऊन बसला. त्याने ऐकलं कीर्तन. ऐकल्याच्या नंतर कीर्तन संपलं आणि तो घरी आला. आल्याच्या नंतर तो आपल्या बायकोला म्हटला अगं आज आपल्या गावामध्ये कीर्तन होतं. म्हणले हा होतं की. तो म्हटला कीर्तनामध्ये त्या महाराजांनी असं सांगितलं की नारीच्या अंगात बाईच्या अंगात 36 नखरे असतात. ती म्हटले असतात की. पण मग तो पुरुष म्हटला की पण ते असं म्हटले की नारी ही कधी आपल्याला ते 36 नखरे दाखवत महिला म्हण दाखवत. तुम्ही दाखवता का? दाखवत मोठ्याने म्हणा दाखवत नाही. मग असं म्हटल्याच्या नंतर ती म्हटली हो बरोबर आहे आम्ही कधी तुम्हाला नखरं दाखवत नाही. मग तो म्हटला अरे कधीतरी एखादा नखरा तरी मला दाखवत जा. तर ती म्हटली नाही हो तुम्हाला पेलावणार नाही तो नखरा. ते म्हटला अरे काय होतंय त्याला, तुम्हाला नखरा दाखवत जा, एखादा तरी दाखव. आता ही झोपली आणि झोपल्याच्या नंतर त्या स्त्रीने त्यांची खूप समजूत घातली परंतु त्यांनी काही ऐकलं नाही. मग आता हिच्या डोक्यात फिट बसली. ह्यांना उद्या काही जरी झालं तरी काय दाखवायचा? बोला काय दाखवायचा? एक नखरा दाखवायचा. असं म्हटल्याच्या नंतर सकाळचं बघा पूर्वीच्या काळी लोक पाठ नांगर धरण्याकरिता
जायचे रानात, बरोबर की नाही? तुम्ही जायचे ना? हो. आणि गेल्याच्या नंतर पाठ्या त्याने नांगर धरला आणि धरल्याच्या नंतर दुपारची वेळ झाली आणि ही त्याला भाकरी घेऊन आली. तिथं भाकरी घेऊन आली, परंतु हिला काय करायचं होता? नखरा त्याला दाखवायचा होता. असं म्हटल्याच्या नंतर तो असा पुढून येत होता. ह्यानी लाईनीवर मासे टाकले, म्हणजे तो ज्या नांगर वाफ्यातून येतोय त्या वाफ्यात लाईनीवर मासे टाकले. आता ह्याला मासे तर खूप आवडायचे. असं म्हटल्याच्या नंतर तो पुढून आला आणि त्याला ते पुढं मासे दिसले. ह्याला खूप आनंद झाला आणि ती नेमकं तिकडून म्हणजे मासे टाकले आणि डबल ती गठुडं घेऊन ती इकडून येत होती. आल्याच्या नंतर त्याने तिला आवाज दिला, होय गा, इकडे इकडे. ते म्हणले काय हो? ते म्हटलं इकडे. ते आल्याच्या नंतर ते म्हटलं मला मासे सापडलेत, हे मासे तू काय कर, घरी जा आणि घरी गेल्याच्या नंतर सुंदर अशी भाजी कर आणि मी इथं जेवत नाही, मी कुठे येतो जेवायला? घरी येतो. असं म्हटल्याच्या नंतर तिला काय करायचं होतं? नखरा दाखवायचा होता. ती हे मासे घेऊन घरी गेली आणि घरी गेल्याच्या नंतर तिने त्या माशाची भाजी केली. परंतु केल्याच्या नंतर तिने ती भाजी जी केली ती काय केली? झाकून ठेवली. आणि ह्या आला. आता ह्याला तर खूप भूक लागली होती कारण ह्याच्या आवडतीची भाजी होती. मग तो आला आणि आल्याच्या नंतर त्याने हात धुला आणि तिला म्हटला, चल लवकर, मला खूप भूक लागली, ताट जेवायला वाढ. असं म्हटल्याच्या नंतर ती एका वाटीत त्या ताटात बेसन देती, भाकरी देती आणि कांदा देती. असं म्हटल्याच्या नंतर ती त्याच्या पुढे ते ताट ठेवती. तो म्हटलं हे काय? ती म्हणते हे काय? म्हणजे भाकरी आणि बेसन. तो म्हटलं अरे मी तुला सकाळी दुपारी तुला मी मासे दिले होते. ती म्हणली कधी दिले तुम्ही मासे मला? तो म्हणला अरे बाबा मी तुला मासे दिलं होतं, मी तुला एवढं पण म्हटलो की तू हे मासे घे आणि घरी जा आणि त्याची सुंदर अशी भाजी कर, मी घरी जेवणाकरिता येतो. ती म्हटली पागल झालात काय? मी तिकडं आले पण नाही, तुम्ही माझ्याकडे मासे दिले पण नाहीत. कारण की तिला काय दाखवायचा होता? नखरा दाखवायचा होता. नखरा म्हणलं काय बाया हसल्यात खुलूनच. हा, तिला काय दाखवायचा होता? नखरा दाखवायचा होता. ते म्हटलं अरे तू डोक्यावर पडली का? मी तुला मासे दिले होते. बरं ती म्हटली तुम्ही मला मासे दिले होते, तुम्हाला ते मासे कुठून आले होते? ते म्हटले अरे मी पुढून नांगरीत येत होतो आणि हे मासे इकडून चालले होते. आता मला सांगा, एकतर मासे पाण्याशिवाय राहू शकत नाहीत. तिथं तो नांगरीत होता आणि नांगरताना तिथं पाण्याचा तपास सुद्धा नव्हता. मग ह्याला मासे इथं कुठून येतील? ती म्हणायची आता मला सांगा, नांगरटीत कुठं मासे सापडत आहेत का? बोला, नांगरटीत कुठं मासे सापडतील का? तर नाही, परंतु मी तुला मासे दिले होते. असं म्हटल्याच्या नंतर तुला लय राग आला. त्यांनी बदा तिला मारलं. पण ती म्हणली मार का खाणं व्हायना, पण ह्याला नखरा दाखवायचा. असं म्हटल्याच्या नंतर तो जो शेतकरी होता त्याचा भाव आला आणि भाव आल्याच्या नंतर तो म्हटला का हो वहिनी, का हो दादा, का भांडताय? ती म्हटली भाऊजी तुम्ही इकडे या. आल्याच्या नंतर म्हणली आता मला सांगा भाऊजी, मला सांगा मासा पाण्याशिवाय राहू शकतो का? ते म्हटले नाही राहू शकत. बरं जाऊ द्या, ते पण जाऊ द्या, जरी राहिला तरी मला सांगा ढेकळात कुठं मासा येईल का? ते म्हणे नाही येणार. मग ती म्हटली आता ह्याला हेच भूत चढलेलं आहे, कारण की हे म्हणतात की मी तुला ढेकळातले मासे काढून तुझ्या हातात दिले आणि मी तुला म्हटलो की तू घरी जा, ह्याची भाजी कर आणि भाजी केल्याच्या नंतर मी घरी जेवणाकरिता येईल. मग आता ह्यांना कळलं, आता ह्यांच्या कुणीतरी ढेकळात मासे ठेवले होते का सांगा बरं. मग तो जो भाऊजी होता त्याला कळलं. तो म्हटला आपल्या दादाला मासे तो त्याने दिले पण नाहीत, त्याने तुझ्याकडे दिले पण नाहीत, त्याला फक्त काय चढलंय? भूत चढलंय, भूत माशाचं. असं म्हटल्याच्या नंतर ते म्हटले तांत्रिकाला बोलवा. ह्यो आडू सांगायचा अरे मी तुझ्याकडे मासे दिले होते, मी तुला म्हटलं होतं की तू भाजी कर, मी घरी जेवायला येतो. तांत्रिकाला आता तांत्रिकाला काय लागत आहे? काय लागत आहे? पैसा. तो म्हटला ह्याचे दोन्ही हात बांधून ठेवा. बांधून ठेवल्याच्या नंतर त्याने असा भला मोठा आसूड घेतला आणि आसूडाने बदा त्याला मारलं. तो म्हणायचा बोल बोल भूता बोल, तुला काय पाहिजे? तू कधी निघतो ह्याच्यातून, कधी निघतो? बोल, तू मासे दिले होते का? नव्हते. ते म्हणता अरे बाबा मी हिला मासे दिले होते. एवढा तरी मार खाल्ला, परंतु तो म्हणता मी हिला मासे दिले होते. असं म्हटल्याच्या नंतर तो जो तांत्रिक होता त्याने आपलं घेतलं आणि घेतल्याच्या नंतर तो म्हटला ह्या दोन्ही हाताला त्याचे खांब असेच राहू द्या. ज्यावेळेस तो वर्डन मासे करून वर्डन त्यावेळेस हा आसूड घ्यायचा आणि हा आसूडाने हाणायचं. असं म्हटल्याच्या नंतर तो जो तांत्रिक होता तो गेला आणि गेल्याच्या नंतर तो भाऊजी पण गेला. आता हिला काय दाखवायचं होतं? 36 एक नखरा तरी दाखवायचा होता. असं म्हटल्याच्या नंतर ते सगळे गेले. हिने काय केलं? थोडं वेळ झोपायचं नाटक केलं, उठली आणि त्याच्या पुढे ती जे मासे केली होती, ती जी भाजी केली होती त्याच्या पुढं आणून ठेवली आणि खात बसली. आता ह्याने हे पाहिल्याच्या नंतर हे काय म्हटला अरे हो का बघा मी दिलं होतं हिच्याकडे, ही भाजी खाते. असं म्हटल्याच्या नंतर तो आरडायला लागल्याच्या नंतर तिकडून लगेच त्याचा भाऊजी आला. भाऊजीचा आवाज ऐकला की तिने लगेच ते पातीला झाकून ठेवलं आणि झोपायचं नाटक केल्याच्या नंतर तो भाऊजी आला. तो म्हटला भूत आलं, आसूड घ्या वहिनी, आसूड घ्या.
आसूड घेतला, आसूडाने एवढा त्याला बादा 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 मारलं आणि मारल्याच्या नंतर मग त्याला आता कळलं, तो घायाळ झाला. डबल ते भाऊजी गेले आणि भाऊजी गेल्याच्या नंतर डबल हिने झोपायचं नाटक केलं. भाऊजी गेल्याच्या नंतर डबल ते पातीलं घेतलं, परत ती खात बसली. डबल ह्यांनी बघितलं तर अरे मासे खाती बघा 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 असं म्हटल्याच्या नंतर तो डबल भाऊजी आला आणि भाऊजी आल्याच्या नंतर तो म्हणला 5 मिनिटालाच भूत येतं ह्याच्या अंगात, बदा बदा मारलं त्याला. आणि असं म्हटल्याच्या नंतर तो परत घायाळ झाला आणि घायाळ झाल्याच्या नंतर मग त्याला आता ही अटकल कळली. तो म्हणला हिचा काहीतरी प्लॅन दिसतोय. मग तो म्हटला आता आपण आरडायचं नाही, हिला शिस्तीत विचारायचं. मग तिने डबल ते भाऊजी गेल्याच्या नंतर डबल ती प्रक्रिया सुरू केली. ती पातेलं घेतलं आणि मासे खात बसली आणि तो म्हटला का ग तू तर हे मासे माझ्या पुढं खाते, म्हणजे मी तुझ्याकडे मासे दिले होते, तू त्याचं भाजी पण केली होती, पण मग तुम्हाला खोटं का बोलली? तर ती म्हणली काय खोटं बोलले मी तुम्हाला? तर म्हटलं तू एवढं सगळं केलं होतं, एवढं मला बादा बादा सगळ्यांचा मार खाऊ घातला आणि खुशाल म्हणते मी काय केलं? ती म्हटली अहो किती येडे तुम्हीच तर मला काल म्हटले होते की 36 नखरातला एक तरी नखरा कधीतरी दाखवत जा. म्हणजे दृष्टांत संपला. त्याला कळलं की बाबा आपण या 36 नखरातला एक सुद्धा नखरा पिळवू शकत नाही. अजून तर 35 तर बाकी होते. 35ला काय झालं असं त्याचं? ते 36 नखरातला एकच नखरा दाखला. म्हणून नारी की निंदा मत करो, नारी हे रतन की खान, जिस नारी से पैदा हुए सुख हनुमान. आणि जिथं भगवंताला जे काम जुळलं नाही तिथं भगवंताने कुणाचा अवतार घेतला? त्या भगवती मातेचा अवतार घेतला. म्हणून नारी शक्ती ही कधी पण महान असते. विठ्ठल 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 आता आपला विषय कुठे चालू होता बोला? लय हसले तुम्ही. आता विषय सांगा कुठे चालला होता? हा त्याच्या आधी मी कुठं वळले होते? बोला की आपल्याला जी भगवंतानी बुद्धी दिलेली आहे ती कशासाठी दिलेली आहे? तर ते भगवंताच्या भक्तीसाठी दिलेली आहे. मग एकनाथ महाराजांना साधकांनी प्रश्न विचारला की तुम्ही सांगितलं भगवंताने आपल्याला सुंदर असा नरदेह दिला, सगळं दिलं, तुम्ही त्याचा फायदा पण सांगितला, आम्ही जर त्या भगवंताची प्राप्ती जर केली त्याचा फायदा पण सांगितला, पण त्या भगवंताची प्राप्ती फक्त संतच करून देऊ शकतील का? त्यावेळेस एकनाथ महाराज म्हटले की हे मी सांगत नाही की त्या भगवंताची तुम्हाला जर प्राप्ती करायची असेल तर तुम्हाला संतच लागतील, हे मी सांगत नाही. हे अनादी कालापासून वेदांनी सुद्धा सांगितलेलं आहे की तुम्हाला जर ते भगवंताची प्राप्ती जर करायची असेल तर ती भगवंताची प्राप्ती संताशिवाय होऊ शकत नाही. हेच एकनाथ महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात संताविना प्राप्ती ऐसे वेद देते ग्वाही. म्हणजे ज्यावेळेस भगवंत अवताराला येतात ते 2 गोष्टीमुळे अवताराला येतात. एक म्हणजे भक्त राखे पायापाशी दुर्जनांशी संहार, म्हणजे भक्तावरती जर संकट जर आलं तर त्याचं निवारण करण्यासाठी देव येतो आणि दुर्जनांचा संहार करण्यासाठी भगवंत येतो. मग असं म्हटल्याच्या नंतर आता आपण दुर्जन पण नाहीत आणि भक्त पण
बोला, दुर्जन पण नाहीत आणि भक्त पण कुशाल नाही म्हणता. तुम्ही भक्त नाहीत का? हा, म्हणजे आपण हे दोन्ही पण नाहीत. मग ह्याच्यामध्ये जो वर्ग आहे तो म्हणजे जड वर्ग. आपल्या तुमच्या माझ्यासारखे कोण येते? जड जीव येतं. मग ह्यांचा उद्धार करण्यासाठी संत येतात. कारण की भगवंत ह्या दोन कारणामुळे अवतार धारण करतो. तो काय आपल्यामुळे अवतार धारण करत नाही, तो फक्त भक्तांमुळे आणि दृष्टांचा संहार करण्यामुळे भगवंत अवतार धारण करतो. तो आपल्यासाठी करीत नाही. मग भगवंताला प्रश्न पडला, अरे मी ह्या दोन कारणामुळे अवतार धारण करतो, परंतु ह्यांचा म्हणजे आपल्यासारख्यांचा उद्धार कोण करणार? म्हणून भगवंताने संतांचा अवतार घेतला. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा. भगवंताने कुणाचा अवतार घेतला? तर संतांचा अवतार घेतला. आणि मग ते संत आपल्या जीवनामध्ये येतात. आणि आल्याच्या नंतर, कारण की संत हे कसं चंदनासारखे येतं, एकतर ते कुणाला कुठं सापडत नाहीत. कारण त्याला काय लागतं? पूर्व पुण्य लागतं. त्याशिवाय आपल्याला ते सापडत नाहीत. कारण की एकनाथ तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन. आता मला सांगा, इथं कडुलिंबाचं जंगल कोणी पाहिलंय का? मला कडुलिंबाचं जंगल आहे, बाबळीचं जंगल आहे, आंब्याचं जंगल आहे, पण इथं कुणी चंदनाचं जंगल पाहिलंय का? असंच मी एकदा कीर्तनामध्ये सांगत होते की चंदनाचं जंगल इथं नाही. असं जे पोरग उठलं बारकं, मला म्हटलं का होत आहे चंदनाचं जंगल नाही काय? म्हणलं नाही. तू कुठं पाहिलं? ते म्हणला तुम्ही पाहिलं नाही चंदनाचं जंगल? अरे म्हटलं मी पाहिलं नाही. ते म्हटलं अहो ताई, तुम्ही झुकेगा नाही साला पिक्चर पाहिलाय का नाही? पुष्पराज, त्यात अख्खं चंदनाचं जंगल आहे. ते जंगल नाही. इथं पृथ्वी तलावरती चंदनाचं जंगल कुठंही नाही. कुठेतरी बाबडीच्या जंगलामध्ये कुठेतरी एक दुर्मिळ चंदन आहे. तसंच संत सुद्धा येतं. आपलं काय हे सांगवीमध्ये काय येतं? माणसं. सांगवीमध्ये माणसं. हे काय झालं? माणसांचं जंगल. अमेरिकेत बोला ना, अमेरिकेत माणसं, पाकिस्तानात माणसं. मग ह्या माणसांच्या जंगलामध्ये कुठेतरी एक दुर्मिळ संत आहेत. संत काय गल्लोगल्ली दारोदारी नाहीत. मग असे संत जर तुमच्या जीवनामध्ये जर आले तर ते आपल्याला काय करतात? अभंगाच्या शेवटच्या चरणात एका जनात त्या भगवंताची प्राप्ती आम्हाला व्हावी तर एकदा सगळ्यांनी वर हात करा. करा सगळ्यांनी. सगळ्यांना हात आहेत ना? मी मोजीन बरं का हात. करा सगळ्यांनी वर हात. केले का? सगळ्यांनी त्या भगवंताचं नामस्मरण करा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. हरी जय जय, हरी जय जय, हरी
ते पाय तेने साधती सादरे तुटती भवाची बंधने संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ. माझ्या अल्पमतीप्रमाणे मी हा अभंग सोडवण्याचा प्रयत्न केला. तसेच ज्यांनी माझ्या कीर्तनामध्ये सुंदर असा मृदुंग वाजवला बाबा तुमचंही मनापासून आभार मानते. ज्यांनी सुंदर अशी पेटी वाजवली तुमचंही का बाबा आभार मानते. आणि ज्यांनी सुंदर असं गायन केलं त्या माझ्या सगळ्या भगिनी आहेत त्यांचं सुद्धा मी आभार मानते. कारण की मी पण ह्यांच्यात असते फक्त आज एक पाऊल पुढं आलेले. तुम्ही दररोज पाहता मी पण मागं उभा राहते फक्त आज एक पाऊल पुढं आले. आणि ज्यांनी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला असे असणारे सुजित दादा तुमचंही आभार मानते. आणि ज्यांच्या कृपा आणि सगळ्यात महत्त्वाचा आभार म्हणजे तुमचं. कारण की सांगणारा किती जरी चतुर असला तरी ऐकणारा पाहिजे. मी सांगायला किती जरी बडबड केली असती तुम्ही जर ऐकायला नसतात का त्या सांगण्याला अर्थ असतं का नाही. त्यामुळे तुमचं सगळ्यांचं आभार मानते. ज्यांची ही लाईट सिस्टीम आहे असे असणारे दादा तुमचंही मनापासून आभार मानते. आणि ज्यांच्या कृपा आशीर्वादाने मी इथं बोलू शकले असे असणारे संत श्रीपाद बाबा संत रामदास बाबा सद्गुरुराजाराम बाबा मातोश्री विद्याताई महाराज जगताप आणि आपल्या सांगवी गावाचं संगमनेर तालुक्याचं भूषण असणाऱ्या हबप सुनीताताई महाराज कातोरे गीतेश महाराज कातोरे यांच्या गुरुकृपेने व माझे आईवडील यांच्या कृपा आशीर्वादाने मी इथपर्यंत बोलू शकले. जे काही चांगलं असेल ते तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा आणि जे काही वाईट असेल ते माझं मला द्या. असं म्हणू नका पुरीने एवढे शब्द नव्हते बोलायला पाहिजे असं काय म्हणू नका. जे काही ते एवढे शब्द असतील ते मला देण्याचा प्रयत्न करा. आणि मी माझी ही जी झालेली सेवा ती भगवान परमात्म्याच्या आणि भगवती मातेच्या चरणी समर्पण करते आणि सेवेला स्वल्प विराम देते. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानरत्न